शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा विषय आहे मुळातच साखरेचे दर आणि ऊसाचे दर कोणत्या बेसिसवरती ठरवले जातात? त्याच्या पाठीमागच्या अशा कोणकोणती गोष्टी असतात? तसं बघायला गेलं मुळातच आपले जे ऊसामधली एफ-आर-पी असेल किंवा जे आपण 20 ते 22 पिकांची एम-एस-पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत असते, ते केंद्र सरकार जाहीर करत असते, की जे की सी म्हणून एक कमिटी आहे. ज्याला आपण कृषी मूल्य व खर्च आयोग असं म्हणत असतो. म्हणजे कमिशन फॉर एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्राईस असते. ती काय करत असते? शिफारस करत असते. तिने शिफारस केल्यानंतर जी केंद्राची मंत्रिमंडळ जी समिती असते, ती काय करत असते? आपल्या देशामध्ये एम-एस-पी आणि एफ-आर-पी जाहीर करत असते आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला जेव्हा गळीत हंगाम चालू व्हायच्या अगोदर आपल्याला एफ-आर-पी जाहीर करत असते. ह्या वर्षी म्हणजे साधारण 25-26 26-27 साठी जी एफ-आर-पी आहे, तो साधारण आपल्याला गळीत हंगामासाठी जो जाहीर केलाय, साधारण 10.25% जर त्या ऊसाला उतारा भेटत असेल, तर साधारण आपल्याला ₹3650 प्रति टन इतका त्या शेतकरी बांधवांना ऊसाला दर देणं अपेक्षित आहे. हा गळीत हंगाम जेव्हा चालू होईल, साधारण नोव्हेंबरमध्ये जेव्हा गळीत हंगाम चालू होईल, तेव्हापासून आपल्याला साधारण 10.25% उताऱ्याला आपल्याला त्या ठिकाणी जो दर आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला ₹3650 प्रति टन इतका भेटू शकतो. आणि जर उतारा कमी असेल, साधारण 9.5% किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर सरसकट आपल्याला त्या ठिकाणी 3383 प्रति टन इतका आपल्याला त्या ठिकाणी दर त्या शेतकरी बांधवांना देणं अपेक्षित आहे. आणि जर जसं उतारा वाढत जाईल, साधारण 12% रिकव्हरी पर्यंत आल्यानंतर साधारण जो दर आहे, तो ₹4095 प्रति टन इतका उतारा किंवा दर आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना देणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 10.25% जर इतकी रिकव्हरी असेल, तर साधारण त्याच्यानंतर जशी 0.1% रिकव्हरी वाढेल, तसं साधारण प्रति क्विंटलला ₹3.56 इतका दर वाढणं अपेक्षित आहे. आणि एकूणच ही एफ-आर-पी केंद्र सरकारने जाहीर केले, जे की सी आणि मंत्रिमंडळ समितीने शिफारस केल्यानंतर तो काय लागू एफ-आर-पी आपल्याला ह्या 26-27 ला लागू झालेले दिसून येईल. आता एकूणच साखरेचे जे सध्याचे दर आहेत, आता हे साधारण मागच्या 18 ऑगस्टचे जे दर आहेत, आज मी तिला 23-24 ऑगस्टला ते दर साधारण ₹70-75 प्रति किलो पर्यंत गेले. मग साधारण ₹5350 प्रति क्विंटल साखरेचे दर या ठिकाणी आपण पकडले, म्हणजे साधारण ₹53.50 इतके दर दर आपण पकडले, तर साधारण साखरेचं जे उतार आहे, साधारण 10.25% रिकव्हरीने आपण त्या ठिकाणी पकडले, तर साधारण 1 टन ऊसापासून जी आपल्याला साखर आहे, ते ₹102 102 किलो इतके आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. मग 102 किलोचं साखरचं आपण जर साधारण ₹53.50 जर काउंट केलं, तर एकूणच त्या आपल्याला साखरेला साधारण ₹5483 इतकं आपल्याला 102 किलोच्या साखरेच्या माध्यमातून भेटणार आहे. पण ही 102 किलो साखर तयार करण्यासाठी साधारण आपल्याला जे ऊस आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला साधारण किती लागणं अपेक्षित आहे, ह्याच्यातून आपण बघू शकतो. आणि ही जी ₹5483 इतकं साखरेचं मूल्य भेटलंय, त्याच्यामधून आपल्याला कारखान्याचा मेंटेनन्स असेल, कारखान्याचा उत्पादन खर्च असेल, कारखान्याची वीज आणि इंधन असेल, मजुरी असेल, वाहतूक असेल, त्याचबरोबर पॅकिंग आणि इतर जे खर्च आहेत, ते वजावट करून आपल्याला त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येत असतात. आता मुळातच आता सध्या चालूला बाजारामध्ये जे साखरेचे दर वाढलेत आणि साखरेचे दर वाढले म्हणून ऊसाचे दर वाढतीलच का असं नाही, तर एकूणच साखरेचे जे दर असतात ते कोणत्याही कमॉडिटीचे जे दर असतात, एकूणच मार्केटमध्ये त्या वस्तूला, त्या साखरेला किती मागणी आहे आणि तेवढ्या मानाने त्या मार्केटमध्ये पुरवठा आहे का, या गोष्टीवरती अवलंबून असतं. म्हणजेच मुळातच मागणी आणि पुरवठा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. सध्या मार्केटमध्ये जे असणारी अस्थिरता आणि अनिश्चितता आहे, जी साखरेच्या दराबाबतीमध्ये आपण बघतो, साधारण ₹75-80 प्रति किलो पर्यंत गेले. आणि मुळातच ही अस्थिरता आणि अनिश्चितता का झाली, त्याच्या पाठीमागची अशा अनेक कारण आहेत, जे की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले. मग त्याचं पाहायला गेलं तर सध्या साखरेचे जे दर वाढले, ते भविष्यामध्ये शेतकरी बांधवांना ऊसाचे दर देखील वाढू शकतात का? तर त्याच्या पाठीमागे सुद्धा मुळातच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एफ-आर-पीने दर भेटू शकतात. पण जेव्हा ही साखरेमधली दर किंवा तेजी जर कायमस्वरूपी पुढे राहिली, तर एकूणच त्या कारखानदारांची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी चांगली होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दर वाढण्याची शाश्वती सुद्धा प्रत्येक शेतकरी बांधवांना राहू शकते. मग तसं कारखान्यानुसार जर उदाहरण पाहायला गेलं, तर 100 टन ऊसासाठी याच्यामध्ये आपण घेतलंय साधारण 10.25% एखाद्या कारखान्याची रिकव्हरी असेल, तर एफ-आर-पी प्रमाणे त्याला जो दर आहे साधारण 10.25% रिकव्हरीला जो 3650 त्या ठिकाणी लावलाय, तर 100 टन ऊसासाठी साधारण त्याला ₹3,65,000 इतके त्या ठिकाणी भेटू शकते. जशी आपली रिकव्हरी वाढेल, तसं त्या ठिकाणी एफ-आर-पीचे रेट सुद्धा प्रति टनाला त्या ठिकाणी वाढणार आहे. तर हे एकूणच आपण त्या ठिकाणी दिलंय. मग साधारण तसं बघत असताना आता पुढील ऊस दराचा अंदाज काय राहू शकतो, की पुढील जेव्हा आपला गळीत हंगाम चालू होईल आणि एकूणच ही साखरेच्या तेजीमुळे आपल्याला त्या ऊसाचे दर कसे अपेक्षित राहू शकतात. आता मुळातच ही जर तेजी कायम राहिली, 55, 60, 65, ₹75 जर तेजी राहिली आणि एकूणच उत्पादनावरती जर दबाव राहिला, तर पुढील हंगामामध्ये ऊस दर वाढण्याची शाश्वती राहू शकते. का? तर एकूणच प्रत्येक कारखान्याची स्पर्धा राहू शकते, की ऊस जेवढा जास्त आपल्याला कारखान्यामध्ये गाळप होईल, तेवढं आपल्याला पुढे भविष्यामध्ये उत्पादन वाढू शकतं आणि त्याच्यामुळे ती स्पर्धा कायम आणि ती तेजी कायम राहिली, तर एकूणच ऊस दर वाढण्याची शाश्वती राहू शकते. पण सध्या सरकारने जी 10 लाख टन इतकी कच्ची साखर आपण बाहेरच्या देशातून आयात केली आणि त्याचबरोबर गळीत हंगामामध्ये जर कदाचित
उत्पादन जास्त झालं आणि एकूणच जर साखरेवरती दबाव आला, तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते तेजी साखरेची कमी झाली, तर एकूणच आपल्याला ऊस दराच्या बाबतीत सुद्धा अनिश्चितता राहू शकते. तर हे कारणं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता मुळातच ऊसाचा दर आहे, तो कसा ठरवला जातो? जे की ऊसाचं उत्पादन खर्च असेल, त्याचबरोबर शेतकऱ्याला मिळणारा योग्य परतावा असेल, साखरेची बाजारातील किमती किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या साखरेचा उतारा म्हणजेच रिकव्हरी किती आहे, ते प्रत्येक व्हरायटीनुसार, प्रत्येक जातीनुसार, प्रत्येक विभागानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक कारखान्यानुसार ते बदलत असते आणि एकूणच साखर उद्योगाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्यानुसार त्या उसाला एफ-आर-पी काय करत असतं, सरकार गळीत हंगाम चालू व्हायच्या अगोदर जाहीर करत असतं. आणि त्याचबरोबर साखरेचे जे दर असतात, ते मगाशी सांगितल्याप्रमाणे साखरेचे दर किंवा कुठल्याही कमॉडिटीचे किंवा वस्तूचे दर हे मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असते. मार्केटमध्ये एखाद्या वस्तूला मागणी जास्त असेल, त्या मानाने पुरवठा कमी असेल, तर त्या वस्तूचे दर आपल्याला त्या ठिकाणी वाढलेले दिसून येतात आणि आजची जी साखरेची परिस्थिती आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. एकूणच साखरेचं उत्पादन किती झालंय, तसं बघायला गेलं ढोबळमानाने आपल्या देशामध्ये साधारण 320 ते 350 लाख टन लाख मेट्रिक टन इतकी आपली साखर आपण त्या ठिकाणी उत्पादित करत असतो. पण त्या मानाने आपला देश सगळ्यात जास्त ती साखर कंझ्युम किंवा ग्राहक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वापरत असतो. आणि एकूणच साखरेचं उत्पादन किती झाले ते त्या ठिकाणी आपल्याला साखरेच्या दराबाबतीत ठरवू शकतो. त्याचबरोबर ऊस उपलब्धता किती आहे आणि एकूणच ऊस उपलब्धतेतून आपल्याला त्या ऊसापासून किती रिकव्हरी किंवा किती साधारण आपल्याला उतारा त्या ठिकाणी भेटला हे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. एकूणच आपल्या सरकारचं असणारं आयात-निर्यात धोरण असेल किंवा सरकारचं असणारं वेगवेगळे निर्बंध असतील, ह्या गोष्टीवरती सुद्धा साखरेचे दर अवलंबून असतात. इथेनॉलसाठी ऊसाचा वापर किती केला आहे? मुळातच इथेनॉल सध्या गेल्या 1-2 वर्षापासून जास्त प्रमाणात आपण इथेनॉल निर्मितीसाठी जी साखर जास्त प्रमाणात ऊसाचा रस जो आहे तो आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट केलेला दिसून येतोय. तर एकूणच ह्या हंगामामध्ये साधारण किती ऊसाचा रस आपण इथेनॉल निर्मितीसाठी डायव्हर्ट करणार आहे? ह्या गोष्टी किंवा ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत ठरू शकतात. आणि एकूणच सण असेल, हंगाम असेल, सध्या चालूला जे महत्त्वाचे 3 ते 4 महिने आहेत, ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये सणासुदीच्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात मागणी असते आणि एकूणच आपल्याला दरामध्ये तेजीचे दिसून येत असते. आणि साधारण पुढे भविष्यामध्ये साधारण सण-सूद किंवा एकूणच हंगामावरती सुद्धा आपल्याला साखरेच्या दराची आपल्याला त्या ठिकाणी तेजीमध्ये अवलंबून राहू शकते. तर एकूणच अशा प्रकारे साखरेमधले दर असतील किंवा ऊसाची एफ-आर-पी असेल किंवा वेगवेगळ्या कारणं आपल्याला त्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात. तर एकूणच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनल, Insta, Facebookला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.